नमस्कार, मी बसवराज मसुते, तामलवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। आज 12 जानेवारी 2022 या दिवशी श्री भास्कर विष्णू पवार तामलवाडी येथील प्रगतशील कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्या शेतामध्ये आज हे या कांद्यासाठी ग्रीन प्लॅनेटची औषधाची ट्रीटमेंट चालू आहे। तर हे असं ड्रमद्वारे पाणी औषध मिक्स करून पाण्यातून सोडण्याचं आज हा कार्यक्रम चालू आहे। तरी अशा पद्धतीनं या बॅरलमध्ये हे औषध सगळं मिक्स केलेलं आहे। याच्यामध्ये ब्लूम, ग्रो, नायट्रोकिंग आणि एसटी या कांद्याला सोडण्यात येत आहे। जवळपास 8 एकर कांदा यांचा श्री भास्कर पवार यांचा आहे। तर अशा पद्धतीनं आज दिनांक 12 जानेवारी रोजी या कांद्याला ग्रीन प्लॅनेटची ट्रीटमेंट चालू आहे। त्यांचे युवा शेतकरी विश्वास पवार हे पाण्याद्वारे हे औषधं सर्व सोडत आहेत। तसेच त्यांचे इतर 2 बंधू व वडील भास्कर पवार या अशा पद्धतीनं ड्रममधून पाण्याद्वारे ही सेंद्रिय उत्पादनं सोडत आहेत। हे पहा, वर खाली कर, त्या ड्रम मध्ये वता। तर अशा पद्धतीनं पाण्यामधून ही सेंद्रिय उत्पादनं सोडायचं आज त्यांचं नियोजन चालू आहे। तर हे प्रोडक्ट सगळे या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत आणि जवळपास 4-5 वर्षापासून जास्त दिवस झाले, 6-7 वर्षापासून हे सर्व पिकाला हे सगळे उत्पादन वापरतात। हा कांद्याचा प्लॉट आता काढलेला आहे पलीकडचा आणि हा नवीन प्लॉट 1 महिना झालेला आहे लागण करून। तर भास्करराव, तुम्ही किती वर्षापासून वापरता ही उत्पादनं? 6 ते 7 वर्षापासून वापरता। त्याच्यामुळे काय तुम्हाला इफेक्ट होतो सांगा? सेंद्रिय म्हणजे रासायनिक खतामुळे जमीन जी खराब होती ती जमिनीचा पोत सुधारतो याच्यामुळे आणि उत्पादनात वाढ होते। जमिनीचा पोत सुधारतो आणि उत्पादनात वाढ होते आणि रोगराईला थोडं पीक कमी बळी पडतो। रोगराईला पीक कमी बळी पडतं असं हे प्रगतशील शेतकरी तामलवाडी येथील तसंच विकास सोसायटीचे चेअरमन आहेत आणि माझ्या गावातील द्राक्ष बागायतदार व कांदा उत्पादक क्वालिटी आणि क्वांटिटी याचं सांभाळून हे अतिशय उत्तम दर्जाचं पीक घेतात। दरवर्षी ॲव्हरेज जवळपास 1 एकरामध्ये 300 बॅग कांद्याचा काढला जातो आणि द्राक्षामध्ये जवळपास त्यांचे 3000 झाडं आहेत। 3000 मध्ये 40 टनाच्या पुढं माल असतो त्यांच्या द्राक्ष बागेमध्ये। तर आज 12 जानेवारी रोजी ही व्हिडिओ शूटिंग केलेली आहे। यापुढेही ही कांदा कशा पद्धतीनं डेव्हलप झाला ही तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।